उपस्थित केले होते राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आणि हा अहवाल आल्यावर मिटकरींचं नेमकं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं. बघूया. प्रायमरी रिपोर्ट आलाय त्यामध्ये खरं तर त्या ठिकाणचं विमानतळ हे तिथे सोयी सुविधा नव्हत्या आणि महत्त्वाचं कारण म्हणजे दृश्यमानता ही कमी असताना सुद्धा लँडिंगचा प्रयत्न केला असं या सगळ्या प्रायमरी अहवालामध्ये म्हटलं गेलं. म्हणजे हा अहवाल स्पष्ट सांगतोय की दृश्यमान्यता कमी असताना सुद्धा लँडिंगचा प्रयत्न म्हणजे ही पायलटची चूक आहे हे त्यांनी अप्रत्यक्ष मान्य केलेलं आहे. आणि DGCAला जर असं सांगायचं आहे की पायलटची चूक आहे तर त्यांनी एखादा VIP ज्यावेळेस तिथून टेक ऑफ घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या विमानाला पायलट कसा असावा, व्हिजिबिलिटीची ज्यावेळेस चाचपणी होते त्यावेळेस त्यांनी तिकडून डन केल्यानंतर अजितदादा फ्लाईटमध्ये बसायचे. म्हणजे आम्हाला शंका काय आहे की आम्हाला शंका अशी आहे की VSR व्हेंचरच्या ज्या चुका आहेत त्या चुका त्यांनी मान्य केल्यात आणि यांनी जर या चुका मान्य केलेल्या आहेत, दृश्यमानता नव्हती, अंधुक धुकं होतं असं पण त्या रिपोर्टमध्ये आहे, मी तो वाचलंय. रेती सदृश्य परिस्थिती होती, झाडाला ते पहिल्यांदा आदळलं नंतर ते गेलं. म्हणजे काय महाराष्ट्राच्या जनतेला दूधखोळं समजतंय का DGCAनी VSR व्हेंचरला ते VSR वर लोटतायत, त्या पायलटवर लोटतायत. आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की या कंपनीच्या विमानाच्या कंपनीवर जो पायलट गेलाय त्या पायलटला जाणीवपूर्वक तसं पाठवलं गेलं असेल. DGCAचा याच्यामध्ये हात आहे. DGCAनी जोही अहवाल दिला असेल तो थातूरमातूर अहवाल, त्या अहवालाचं पूर्ण वाचन एकदा होऊ दे. महाराष्ट्राच्या समोर आम्ही त्याचं स्वरूप खरं आणण्याचा प्रयत्न करू. कारण आम्हाला अजूनही सुमित कपूर, साहिल मदन आणि यश हे दोन पायलट आणि यातला त्यांचा सहकारी पायलट हे कुठं आहेत याचं उत्तर DGCAनं दिलेलं नाही.